नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की नंदिनी ही पार्थला फोन करते आणि पार्थला बोलते, पार्थ तुम्ही काव्याचा स्वीकार करा. काव्या तुमच्यावर खूपच प्रेम करते आणि तुम्ही तिला घरी घेऊन या. तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो की नंदिनी, काव्या तर घरी आलेल्या आहेत. सध्या त्या आईशी गप्पा मारत बसलेल्या आहेत. आणि तेव्हा नंदिनी बोलते, काव्या तिकडे आलेली आहे, तिने तर आम्हाला काही सांगितले नाही. आणि नंदिनी बोलते, पार्थ तुम्ही काव्याला थोडा वेळ द्या आणि काव्याचा तुम्ही स्वीकार करा. काव्या तुमच्याशी खूपच प्रेम करते. आणि तेव्हा पार्थ नंदिनीला प्रश्न विचारतो, आणि तुम्ही जीवाबद्दल काय करणार आहात? तेव्हा नंदिनी उत्तर देते की जीवाला थोडा वेळ द्यायला हवा आणि पुन्हा एकदा जीवाची समजूत घालायला हवी आणि मी ती समजूत घालणार आहे. तर इकडे आपण पाहतो की माननी ही जीवा आणि काव्याला प्रश्न विचारते, तुमच्या दोघांमध्ये. तेव्हा दोघेही एका आवाजामध्ये बोलतात की नाही, आमच्या दोघांमध्ये आता तसं काही नाही. तेव्हा माननी ही पुन्हा प्रश्न विचारते की मी तुम्हाला तुमच्या दोघांमध्ये काय आहे काय नाही याबद्दल प्रश्न विचारत नाही, मी तुमच्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारत आहे, जे की मला ठाऊक नाही. आणि तेव्हा काव्य आणि जीवा दोघेही अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि जीवा हे माननीला त्यांच्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगून टाकणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.